महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। पाचोरा पुलिस थाने का भवन पुराना होने से पुलिस अधिकारियों व कर्मचारियों को काम करने में परेशानी हो रही थी। उनके आवास भी बहुत खराब हालत में थे। इसलिए विधायक किशोर पाटिल ने विधायक निधि से 21 करोड़ रुपए मंजूर कर इस कार्य को गति दे दी। पाचोरा शहर के भड़गांव रोड पर सोमवार को पुलिस थाना भवन और पुलिस अधिकारियों व कर्मचारियों के आवास के लिए भवन का निर्माण किया जाएगा। इसकी आधारशिला रखे जाने के बाद विधायक किशोर पाटिल ने पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ने प्रसन्नता व्यक्त की। मी जरी पोलीस खात्यात नोकरी केलेली असली पण एक आमदार झाल्यापासून गेल्या 2014 पासून मग ती 1 मे असेल, 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी असेल, या वर्षातून किमान 3 वेळा या पोलीस कवायत मैदानावर या पोलीस ग्राउंडवर येण्याची संधी या जनतेच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाली। आणि त्यावेळेस या ठिकाणी येताना खरोखर दुर्दैव असं असायचं की या ग्राउंडमध्ये जर का पावसाळ्यामध्ये पाऊस पडला तर या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरात ते पाणी जाईल अशी अवस्था या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची किंवा त्या क्वार्टरची होती। मग वरून कौलांची अवस्था खराब आणि खाली ग्राउंड मधलं पाणी आपल्या घरात जाते अशी परिस्थिती या सर्व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची होती। आणि म्हणून 2014 पासून आपण पोलीस खात्यातून या विधानसभेचं सदस्यत्व निभवतोय आणि म्हणून पहिलं काम काय करायचं तर या पोलिसांसाठी काहीतरी व्यवस्था करायची ही खुणगाट आपण बांधली। परंतु दुर्दैवाने आज जर का संपूर्ण महाराष्ट्राचा आपण आराखडा पाहिला तर सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात कमी निधी हा कुठल्या विभागाला जर मिळत असेल तर मला वाटतं सगळ्यात कमी निधी हा गृह विभागाला या ठिकाणी मिळतो। इमारत आणि सर्व निवासस्थानाचं पूर्ण काम त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे। तेवढंच म्हणजे 2-4 महिन्यामध्ये आपलं प्रपोजल पण सँक्शन झालं, सर्व गोष्टी चांगल्या झालेल्या आहे। पण इकडनं 18 महिना कालावधीनंतर इकडे आल्यानंतर सर म्हणजे की एवढंच आम्ही प्रयत्न करणार की म्हणजे पोलीस स्टेशन म्हटलं की तुम्हाला खूप गाड्या पडून असतात, खूप जुन्या मुद्देमाल पडून असतात, ही सर्व क्लिअर करूनच इकडे एकदम स्वच्छ हातात इकडे येणार आहे। म्हणजे जेणेकरून म्हणजे नवीन इमारत झाला, नवीन कंपाऊंड झाला, त्या कंपाऊंडमध्ये कोणतंही घाण राहणार नाही ही आमची जबाबदारी आहे। आणि पूर्ण जे काय कागदपत्र म्हटलं की खूप असं 50 वर्षापासून कागदपत्र असते, हे सर्व क्लिअर आता ऑलरेडी केलेलं आहे। इथं येण्यापूर्वी सर्व सॉर्ट आउट करून या इमारतीत येतो आणि आले की म्हणजे प्रत्येकांना वाटलं पाहिजे जेवढं खर्च करतायत, खूप खर्च करते, 20-1 करोड खर्च करते। कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आलं किंवा एखादी चांगला ऑफिसमध्ये आलं म्हणून लोकांना देखील म्हणजे चांगलं वाटेल अशी मेंटेन करायची भविष्यात देखील आम्ही प्रयत्न करतो सर। आणि जे काही इकडं कामानिमित्त जे काही छोटी मोठी अडचण असतील ते दूर करून वेळोवर जे दिलेल्या टाइममध्ये काम परिपूर्ण होईल अशा आम्ही प्रयत्न करतो। जिल्ह्यामध्ये पाचोरा तर हे आहेत, म्हणजे अजूनही ठिकाणी म्हणजे शासनाने आम्हाला सँक्शन केलेलं आहे। आपलं जिल्हा हेडक्वार्टरमध्ये जवळपास आता 300 क्वार्टरचं काम चालू आहे। म्हणजे 2-4 वर्षापूर्वी 250 क्वार्टर कंप्लीट करून 5 टॉवर कंप्लीट केलेले होते। पाचोरा पुलिस थाने के पुलिस निरीक्षक अशोक पवार ने समारोह में शामिल होने के लिए सभी का स्वागत किया। पाचोरा पोलीस ठाण्याचे नव्हे तर संपूर्ण पाचोरा शहरासाठी आज अभिमानाची बाब आहे। कारण या ठिकाणी आपण जर नूतन पाचोरा पोलीस ठाण्याचं आणि तिथे पोलीस वसाहतीचं जर आपण आराखडा बघितला तर अतिशय असा सुंदर असा आराखडा आपण या ठिकाणी बघितलेला आहे। पाचोरा शहर सर बघितलं तर इथे एवढी प्रशासकीय शासकीय इमारत अजून कोणाचीच नाही आहे। प्रथम पोलीस खात्याचा नंबर विद्यमान आमदारांनी लावला, त्याबद्दल मी पोलीस प्रशासनातर्फे त्यांचं अभिनंदन करतो। तर या आपलं पोलीस ठाणे आणि पोलीस वसाहतीसाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले त्या अधिकाऱ्यांचं मला या ठिकाणी नामोल्लेख करणं सर गरजेचं वाटतं। सर 2018 मध्ये आत्ताचे सध्याचे जे आपले नाशिक परिक्षेत्राचे जे पोलीस महानिरीक्षक आहेत दत्तात्रय कराडे सर, त्यांनी सर सर्वात प्रथम 25 एप्रिल 2018 सर प्रस्ताव पाठवला होता। त्यानंतर सर माननीय पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे साहेब आणि वंजाबराव उगले साहेब अशांनी सर आणि पाठपुरावा केलेला आहे। आणि सर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर आपण इथं हजर झाल्यापासून मला व्यक्तिशः इथे नवीन पोलीस स्टेशन होण्यासाठी जेवढा पाठपुरावा आपण घेतलेला आहे सर, तर खरोखरच मी आपले पाचोरा शहरातर्फे आणि पाचोरा पोलीस ठाण्यातर्फे सर आपलं ऋण व्यक्त करतो, ज्याच्यामुळे सर खरोखरच आपल्याला या ठिकाणी आज स्वप्न आपलं साकार होत आहे।
समारोह में अतिरिक्त पुलिस अधीक्षक मेतकर, प्रांत अधिकारी भूषण कुंदे, धनंजय किरवड़े, तहसीलदार विजय बंसोड़े आदि सहित बड़ी संख्या में पुलिस अधिकारी व कर्मचारी और नागरिक उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए राहुल जगताप, पाचोरा। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।